नमस्कार, मी डॉक्टर गौरी आशिष बोरकर. आपण मागच्या वेळेस बघितलं, की अतुल्य गोत्र म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स विषयी चर्चा केली. त्याच्यानंतर आपण बघितलं गर्भधारणेसाठीचा योग्य काळ आणि हा व्हिडिओ बघितल्यावर मला माझ्या अनेक पेशंट लोकांनी असा प्रश्न विचारला, की समजा आता आमचं वय जास्त असेल, तर आम्ही काय करायचं? आम्हाला जर डाऊन सिंड्रोम असलेलं बाळ जन्माला येऊ नये असं वाटत असेल किंवा आम्हाला इतर व्यंग बाळामध्ये येऊ नयेत असं वाटत असेल, पण आमचं वय जर 30च्या पुढे असेल तर आम्ही काय करायचं? तर त्यांना माझा सल्ला असा राहील की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या दृष्टीने तुम्ही पंचकर्म करून घ्यावं आणि तुमची अग्निसंस्था रिपेअर करून घ्यावी, कारण शेवटी अग्निरेव शरीरे पित्तांतर्गता कुपिता कुपिता शुभाशुभानी करोती. आणि जर शरीर व्यवस्थित असेल, तुमच्यामध्ये कुठल्या डिफिशियन्सी नसतील आणि त्याच्याबरोबर तुम्ही पंचकर्मही केलेलं असेल, तर तुमच्यामध्ये तुमच्या गर्भामध्ये हे आजार होण्याचा धोका कमी होऊन जातो. आपण आज शरीर शुद्धी बघूयात. शरीर शुद्धी म्हणजे काय? तर शरीर उत्तम असणं, शरीर आरोग्य संपन्न असणं म्हणजे शरीर शुद्धी. आणि शरीरामध्ये कुठल्या कमतरता नसणं. तर शरीरामध्ये कुठल्या कुठल्या कमतरता असतात ते आपण आधी बघूयात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज भारतीय स्त्रियांपैकी 80% स्त्रियांना अॅनिमिया आहे. म्हणजे रक्ताल्पता म्हणजेच हिमोग्लोबिनचं रक्तातलं जे प्रमाण आहे ते कमी असणं. नॉर्मली ते 14 ते 16च्या दरम्यान पाहिजे, पण भारतीय बायकांचं ते 10 ते 12च्या दरम्यानच असतं. तर हा जो अॅनिमिया आहे हा 3 प्रकारे होतो. एक तर आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया, म्हणजे ज्याच्यामध्ये चक्क लोहाचीच कमतरता असते. दुसरा आहे फोलेट डिफिशियन्सी अॅनिमिया, की ज्याच्यामध्ये फोलिक ऍसिडची डिफिशियन्सी असते. आणि तिसरा आहे B12 डिफिशियन्सी अॅनिमिया, जो आपल्या भारतामध्ये खूपच कॉमनली बघायला मिळतो, की ज्याच्यामध्ये B12 ची कमतरता असते. त्याच्यातला पहिला म्हणजे आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. हा आयर्नच्या कमतरतेमुळे असतो. मग आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला ज्याच्यामध्ये भरपूर आयर्न आहे अशा गोष्टी घेतल्या पाहिजेत. त्या पुढच्या स्लाइडमध्ये असतीलच. पण समजा अशा प्रकारचा अॅनिमिया असेल तर बाळामध्ये लो बर्थ वेट, चाइल्ड विथ डिलेड माइलस्टोन्स, या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बाळाचं वजन कमी असणं किंवा त्याचे माइलस्टोन डिलेड असणं, ह्या गोष्टी बघायला मिळतात. त्याच्याबरोबर आहे फोलेट डिफिशियन्सी अॅनिमिया. हा खूपच महत्वाचा आहे. माझ्या मते फोलिक ऍसिड हे प्रेग्नन्सी ठेवताना अति आवश्यक गोष्ट आहे. त्याचं कारण कुठल्याही नव्या पेशी बनण्यासाठी फोलिक ऍसिड, B12 आणि प्रोटीन लागतात. आणि जर याची कमतरता असेल तर पेशींची निर्मितीच चांगली होणार नाही. आणि जिथे बेसिक नव्या पेशी, पहिल्यांदा बनणाऱ्या पेशींचीच निर्मिती चांगली नसेल तर त्या कमकुवत पेशी त्यांच्या डॉटर सेल्स ज्या आहेत त्यांना सुद्धा कमकुवतच तयार करतील. त्याच्यामुळे हा फोलेट डिफिशियन्सी खूपच गर्भामध्ये प्रॉब्लेम करते. तर पहिला महत्वाचा म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट, बाळाच्या मेंदूचा आणि स्पायनल कॉर्डचा जो भाग आहे तो डेव्हलप व्हायला अडचणी येतात. स्पायना बायफिडा असतो आणि बाळाचं वजन जन्माच्या वेळेस कमी असतं. तर याच्यातला न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे बाळाच्या सगळ्याच नव्या पेशी तयार व्हायला आणि स्पेशली ज्या नर्व्स आहेत त्याच्या पेशी तयार व्हायला अडचणी येतात. आणि मग या बाळांना कॉग्निटिव्ह डिफेक्ट तर दिसतातच, पण त्याच्याबरोबर त्यांना कुठलेही कंट्रोल जे आहेत शरीरातले ते त्यांचे खूप वीक असतात. म्हणजे तुम्ही तुमच्या आसपास बघितलं असेल की एखादं 9-10 वर्षाचं मुलं आहे, पण तरी सुद्धा त्याला त्याच्या बॉवेलवर कंट्रोल नाही आणि त्याच्यामुळे ते चड्डीत शी किंवा सू करत आहे. टॉयलेट पर्यंत जाण्याची जाईपर्यंतही तो ती शी किंवा सू धरू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. तर याच्यामध्ये बरेचदा आईला फोलिक ऍसिडची डिफिशियन्सी हे खूप महत्वाचं कारण असतं.
आणि हे फॉलिक ऍसिड कधी लागतं तर प्रेग्नन्सीच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2-3 आठवड्यांमध्ये फॉलिक ऍसिडची सगळ्यात जास्त गरज असते. आणि जर तेव्हा फॉलिक ऍसिडची कमतरता असेल तर स्पायना बायफिडा, न्यूरल ट्यूब डिफेक्ट, लो बर्थ वेट ह्या सगळ्या अडचणी दिसतात. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी फॉलिक ऍसिडची कमतरता शरीरामध्ये अजिबातच नको. त्याच्यापुढे आहे B12 डिफिशियन्सी अॅनिमिया. Body needs B12 to form healthy RBCs. B12 is necessary for absorption of iron from food. हे B12 फक्त आणि फक्त प्राणीज द्रव्यांमध्ये आहे, ते एकाही वनस्पती द्रव्यांमध्ये नाहीये. म्हणजे आपल्याला B12 कशातून मिळतं तर दुधातून मिळतं. तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण दूध पित नाही. दूध पित असलो तरी सुद्धा त्या दुधाची सध्या क्वालिटी चांगली नाही. जर्सी गाईचं दूध पितो, जे अजिबात शरीराला आणि आरोग्याला चांगलं नाही. किंवा अगदी गावरान गाईचं पीत असू, म्हशीचं पीत असू तरी सुद्धा ते त्या प्रमाणात प्यायलं जात नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा B12 डिफिशियन्सी अॅनिमिया दिसतो. किंवा B12 ची डिफिशियन्सी दिसते. इडली चं पीठ आहे त्याच्यात फर्मेंटेशन होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं B12 तयार होतं. किंवा मोडाच्या धान्यांमध्ये ज्याला मोड येतात, जेव्हा मोड येतात तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये B12 तयार होतं, पण तरी सुद्धा हे खूप कमी प्रमाणात असतं. आणि जर तुम्हाला जिना चढताना थकवा येत असेल किंवा असं विसरायला होत असेल किंवा खूप फटीग जाणवत असेल तर बरेचदा ती B12 ची डिफिशियन्सी असते. आणि प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी अशी B12 ची डिफिशियन्सी अजिबात नको. त्याच्यामुळे सुद्धा परत एकदा बाळाचा जो लिम्बिक सिस्टीम आहे ती आणि कॉर्टेक्स तयार व्हायला बाळाचे आपण हे बघणारच आहोत पुढे अजून डिटेल. बाळाच्या मेंदूची वाढ व्हायला खूप अडचणी येतात. त्याच्यानंतर प्रीटर्म लेबर म्हणजे लवकर बाळ जन्माला येतं, जे प्रीमॅच्युअर असतं आणि त्याच्यामुळे B12 हे शरीराला अतिशय आवश्यक आहे. आणि ते जर शरीरामध्ये नीट गेलं नाही तर अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी B12 तुमच्या शरीरात योग्य आहे ना हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ज्या नॉनव्हेज खाणाऱ्या आहेत त्यांना अंडी, मासे, त्याच्यानंतर इतर सगळ्या ज्या नॉन व्हेजिटेरियन गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये भरपूर विपुल प्रमाणामध्ये B12 आहे. जर फोलेट किंवा B12 किंवा आयर्न डिफिशियन्सी आईला असेल तर तिला कोणत्या कोणत्या लक्षणांना सामोरं जावं लागतं ती म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर ती डिप्रेशन मध्ये जाणं, फिलिंग टायर्ड, प्रचंड थकवा येणं, म्हणजे 2 पायऱ्या चढल्या तरी दम लागणं, लॉस ऑफ ॲपेटाइट, भूक कमी होणं, अॅनिमिया मध्ये भूक कमी होतेच, रिड्युस्ड मिल्क प्रोडक्शन, बाळाला पुरेसं दूध न येणं, बाळाला दूध न पुरणं, हे आईला होणारे जी लक्षणं आहेत. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीच जी महिला आहे तिला अॅनिमिया अजिबात नको. आणि तिच्यामध्ये B12 ची डिफिशियन्सी नको, फोलेटची सुद्धा डिफिशियन्सी नको. तर आता आयर्न रिच फूड काय काय आहे ते बघूयात. आयर्न पेक्षाही जे सगळे न्यूट्रिएंट्स जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत ते सगळे न्यूट्रिएंट्स कशा कशात आहेत ते आपण बघूयात. तर बियांमध्ये तीळ किंवा भोपळ्याच्या बिया किंवा हेम्प म्हणजे दुधी भोपळ्याच्या बिया किंवा फ्लेक्स सीड्स, जवसच्या बिया, या सगळ्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, जे मी नंतर एका स्लाइड मध्ये तुम्हाला सांगणार आहे, जे अतिशय आवश्यक असतं चांगल्या प्रकारचे स्पर्म किंवा ओव्हम निर्माण होण्यासाठी. हे सुद्धा या सगळ्या सीड्स मध्ये भरपूर असतं. सेलेनियम असतं, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड सुद्धा असतं. नट्स बघूया तर कोणते कोणते नट्स तुमच्या पोटात जायलाच पाहिजे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीपासूनच. तर ते आहे काजू, बदाम, मामरा बदाम, जर्दाळू आणि अक्रोड. फक्त ह्यांना भाजून खायचं नाहीये. जर तुम्ही यांना भाजून खाल्लं तर याच्यामधलं जे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड आहे ते त्याची कार्यकारी शक्ती कमी होऊन जाईल. तर हे जे नट्स आहेत हे रिच इन प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि सेलेनियम आहेत.
तर हे आवर्जून तुमच्या आहारात हवे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीपासून. व्हेजिटेबल्स, ऑल लिफी व्हेजिटेबल्स, टोमॅटो, पोटॅटो, रेडिश, बीटरूट, मशरूम, हे फोलेट रिच फूड आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फोलेटही असतं, फायबरही असतं. प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित भाज्या व्यवस्थित खात असाल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही. फ्रुट्स, ऑल सायट्रस फ्रुट्स, सगळी आंबट फळं आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. ज्या व्हिटॅमिन सी मुळे आयर्नच्या ऍब्सॉर्प्शनला मदत होत असते. आपली इम्युनिटी सुद्धा वाढायला मदत होत असते. तर हे व्हिटॅमिन सी सुद्धा जसं B12 महत्वाचं आहे तसंच व्हिटॅमिन सी सुद्धा अतिशय आवश्यक असतं आपल्या शरीराला. आणि हे संत्र, आवळा याच्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये असतं. लेंटिल्स मध्ये आपण बघूयात तर जे द्विदल धान्य आहे त्याच्यामध्ये मूग, त्याच्यानंतर राजमा, त्याच्यानंतर नेव्ही बीन्स म्हणजे आपली चवळी, नंतर वाटाणा, याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, फोलेट, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आहे. सोयाबीन मध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन आणि फॉस्फरस आहे. फक्त सोयाबीनने जर तुमच्या पोटात गॅस होत असेल तर सोयाबीन अजिबात खाऊ नका. बाकी जर त्याने तुम्हाला त्रास होत नसेल तर सोयाबीन पोटामध्ये घ्यायला काहीच हरकत नाही. याच्यामुळे आपल्याला आवश्यक असलेलं कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, हे सगळं नक्कीच मिळायला मदत होईल. याच्याबरोबर आपण बघूयात ॲमरांथ किंवा राजगिरा जो आहे हे देवांचं अन्न मानलं गेलेलं आहे. तर राजगिरामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, फायबर हे आहे. त्याच्यामध्ये लोह पण भरपूर आहे, कॅल्शियम पण भरपूर आहे, प्रोटीन्स आहेत आणि हे सगळंच गर्भ तयार होत असताना अतिशय आवश्यक असतं. आणि त्याच्यात सगळ्यात गंमत म्हणजे राजगिऱ्यामध्ये ग्लुटेन नाहीये, म्हणजे बाळाचं वजन वाढेल पण तुमचं वजन वाढणार नाही जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीपासून तुम्ही राजगिरा भरपूर खाल्ला तर. माझ्याकडे पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या ज्या सगळ्या पेशंट येतात की ज्यांना ओबेसिटी असते किंवा ज्यांचा मेटाबॉलिक रेट कमी असतो किंवा ज्यांच्या ओव्हरीला रक्तपुरवठा स्लगिश असतो, त्यांना मी व्यायामाबरोबरच नाचणी आणि राजगिऱ्याची भाकरी खा असा सल्ला देते. तसंच ज्यांच्या घरामध्ये ओबेसिटीची हिस्ट्री आहे, म्हणजे आई वडील दोघंही लठ्ठ आहे किंवा त्यांचे आई वडील सुद्धा लठ्ठ आहे, तर त्यांना सुद्धा मी प्रेग्नन्सीमध्ये जास्तीत जास्त ग्लुटेन फ्री डाएट घेण्याचा सल्ला देते की ज्याच्यामध्ये तुम्ही राजगिरा, नाचणी, हे सगळं तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये याची भाकरी किंवा याची पेज किंवा याचे वेगवेगळे पदार्थ, याचं धिरडं किंवा याचा उपमा अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात. आणि ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही पण तुम्हाला प्रोटीन मिळतील, न्यूट्रिशन सगळं मिळेल. याच्यामध्ये उगाचच फाजील कार्बोहायड्रेट नाही, कारण जेवढे गव्हा तांदूळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आहेत की ते कधी कधी पॉलिश केल्यामुळे तर फक्त कार्बोहायड्रेटच शिल्लक राहतात, त्यातले फायबर पण जातात. पण राजगिरा किंवा नाचणी याला काही पॉलिश केलं जात नाही, त्याच्यामुळे हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी अगदी प्रेग्नन्सी सुद्धा खूप चांगलं अन्न आहे. काळ्या मनुका ह्या सुद्धा शरीराला खूप आवश्यक आहेत. याच्यामध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम आणि आयर्न आहे. प्रेग्नन्सी राहिल्या पहिल्या 2 महिन्यामध्ये बरेचदा मुलींना उलट्या, मळमळ हा त्रास होत असतो आणि मग आम्ही डॉक्टर लोक त्यांना व्हिटॅमिन B6च्या गोळ्या लिहून देतो. तर नैसर्गिकपणे विपुल प्रमाणामध्ये ह्या काळ्या मनुकांमध्ये व्हिटॅमिन B6 आहे. त्याच्यामुळे आमचं जे गर्भरसायन औषध आहे ते घेतल्यावर सगळ्या मुली लगेच सांगतात की मॅडम आता आमची मळमळ, उलटीची भावना थोडी कमी झालेली आहे, कारण त्या गर्भरसायनचा बेस आम्ही काळ्या मनुकांचा स्क्वॅश ठेवलेला आहे आणि जे अतिशय चविष्ट आहे. आणि माझ्याकडे ट्रीटमेंट घेणाऱ्या सगळ्या ज्या गर्भवती आहेत त्या आनंदाने ते गर्भरसायन घेतात की ज्याच्यामुळे बाळाची इम्युनिटी पण वाढते आणि आईचं रक्त वाढायला सुद्धा मदत होते आणि त्याच्याच बरोबर व्हिटॅमिन B6 सुद्धा बाळाला मिळतं आणि ज्याच्यामुळे पोट साफ व्हायलाही अडचणी येत नाही, ऍसिडिटी पण होत नाही आणि जे अतिशय न्यूट्रिटिव्ह आहे.
तर रोज मूठभर काळ्या मनुका नक्की पोटात गेल्या पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला उलटी, मळमळ, ऍसिडिटी हे त्रास तुमचे नक्कीच कमी व्हायला मदत होईल. राजगिरा जसा आहे तशीच नाचणी सुद्धा महत्वाची आहे. तर बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं की आपण नाचणी आणि राजगिऱ्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकता. त्याची भाकरी आहे, त्याची पेज आहे, त्याचं धिरडं आहे, त्याचा लाडू आहे. तर काय काय फायदे मिळतात आपल्याला ह्या राजगिरा आणि नाचणीने, तर बघूयात. हाय कंटेंट ऑफ कॅल्शियम, म्हणजे रागीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे. हेल्प इन टीथ अँड बोन डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड, ज्याच्यामुळे बाळाचे दात आणि हाडं चांगले निर्माण व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये फायबर भरपूर आहे, त्याच्यामुळे आईला कॉन्स्टिपेशन होत नाही. त्याच्यानंतर त्याच्यात हाय अमाउंट ऑफ व्हिटॅमिन सी असल्यामुळे आयर्नचं ऍब्सॉर्प्शन उत्तम होतं आणि त्याच्यामुळे अॅनिमिया सुद्धा प्रिव्हेंट होऊ शकतो. त्याच्यानंतर रागीचं एक खूप महत्वाचं कार्य म्हणजे फिटसच्या लिव्हर मध्ये रागीमुळे आयर्न स्टोअर व्हायला मदत होते. बघा, आईच्या दुधामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट आहे, B12 आहे, पण आईच्या दुधामध्ये फक्त आयर्न नाहीये. पण पहिले 6 महिने तर फक्त बाळ एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग वर असतं. मग त्याची आयर्नची डिफिशियन्सी कशी भरून निघते, तर बाळ पोटात असतानाच त्याच्या लिव्हर मध्ये जे आयर्न आहे ते स्टोअर होत राहतं आणि जेव्हा जन्म होतो बाळाचा तेव्हा त्याचं जर आपण हिमोग्लोबिन तपासलं तर ते 21-22 एवढं पर्सेंटेज असतं HBचं, कारण ते स्टोअर्ड असतं. आणि हळूहळू हळूहळू ते कमी कमी होत बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर ते साधारणतः 14-15 इथपर्यंत आलेलं असतं. आणि म्हणून बाळ जन्माला आल्या लगेच आम्ही 6 महिन्याचं झाल्यावर लगेच आम्ही सगळ्या आयांना सल्ला देतो की तुम्ही तुमचं तर दूध पाजताय तर आता वरचं दूध बाळाला पाजू नका, त्याच्याऐवजी ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे अशा गोष्टी बाळाला खाऊ घाला. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली म्हणजे नाचणीची पेज, नंतर सगळ्या पालेभाज्या आणि त्याच्यामध्ये थोडे मूग घालून त्याचा सूप, अशा पद्धतीने आयांनी जर मुलांना दिलं तर त्यांची भूक चांगली राहते, त्यांना वेळेवर दात चांगले येतात, ते आजारी पडत नाही, त्यांचं वजनही व्यवस्थित वाढतं. त्याच्याबरोबर बरेचदा प्रेग्नन्सी राहिल्यावर आयांची कंप्लेंट असते की झोप शांत लागत नाही किंवा गाढ झोप येत नाही. तर नाचणी जी आहे ती तुम्हाला शांत झोप येण्यासाठी सुद्धा मदत करत असते. त्याच्यानंतर जॅस्टेशनल डायबिटीज जो सध्या खूप कॉमन आहे, कारण आपण सगळेजण खूप पिठूळ अन्न मोठ्या प्रमाणामध्ये खातो. म्हणजे आपण आपलं स्टेपल फूड हे गहू, तांदूळ अशा स्वरूपाचं आहे आणि ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं अन्न आपण जास्त प्रमाणात खातो. तसंच सध्या हायब्रिड अन्न आलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या फायबरचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा सध्या जेस्टेशनल डायबिटीसचा धोका खूप जास्त वाढलेला आहे. तर प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीच तुम्ही चांगला व्यायाम करत असाल, 3-4 महिने आधीपासून चांगला योग्य व्यायाम करत असाल, व्यवस्थित रोज घाम गाळत असाल, तुमचं वजन नियंत्रित ठेवू शकत असाल आणि त्याच्याबरोबर खाण्यामध्ये सुद्धा तुम्ही रागी आणि म्हणजे नाचणी आणि राजगिरा हा जास्त प्रमाणात ठेवला, म्हणजे तुम्ही गव्हाला स्किप करून त्याच्यावर नाचणी आणि राजगिराचीच भाकरी खाल्ली, तर त्याच्यामुळे डायबिटीस होण्याची तुमची प्रेग्नन्सीतल्या डायबिटीस होण्याची तुमची संभावना बरीच कमी होऊन जाते. माझ्या कितीतरी पेशंट अशा आहेत की त्यांना फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये जेस्टेशनल डायबिटीस होता, पण सेकंड प्रेग्नन्सीच्या आधी त्या येऊन पंचकर्म करून गेल्या. त्याच्यानंतर त्यांनी अग्निवर्धक चिकित्सा घेतली, मेदोग्न चिकित्सा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांना मी आहारातले हे सल्ले दिले आणि त्यांना दुसऱ्या प्रेग्नन्सी मध्ये जेस्टेशनल डायबिटीसचा धोका नव्हता आणि त्यांनी हेल्दी बाळ जन्माला घातली. त्याच्या पुढे बघूया
DHA तुम्ही बघाल की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिल्या डॉक्टर लोक फोलिक ऍसिड, B12 आणि DHA कॉम्बिनेशन असलेल्या गोळ्या प्रिस्क्राईब करतात. तर हे DHA म्हणजे वेगळं असं काही नसून आपलं साजूक तूप किंवा बदाम किंवा सोयाबीन ऑइल किंवा फिश ऑइल ह्याच्यामध्ये हे DHA भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर तो जो स्निग्धांश आहे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात तुपातलं, तो सगळ्यात चांगला मानला गेला. म्हणजे सगळ्यात उत्तम DHA माझ्या मते कोणतं किंवा आयुर्वेदाच्या मते कोणतं, तर ते साजूक घरी बनवलेलं गावरान गाईच्या तुपामध्ये ओमेगा 3 भरपूर आहे. गाईचं नसेल, गावरान गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप चालेल, बकरीचं सुद्धा चालेल, पण तुपामध्ये फॅटी ऍसिड आहे आणि त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास चांगला व्हायला खूप मदत होते. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट उत्तम होते बाळाची. म्हणजे आपल्या पंच ज्ञानेंद्रियातून ज्या संवेदना सतत आपल्या कानातून, डोळ्यातून ज्या आत जात असतात, आपल्या पाची ज्ञानेंद्रियातून ज्या संवेदना आत जात असतात, तर त्याच्यासाठीची ज्या न्यूरॉन्स असतात त्याच्या जोडण्या बळकट व्हायला ह्या DHA मुळे मदत होत असते. तर सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं बाळ हुशार व्हावं, बुद्धिमान व्हावं, आरोग्य संपन्न व्हावं. तर अशा सगळ्याच गर्भवती महिलांनी जेवणामध्ये तूप हे घ्यायचंच आहे. सकाळच्या जेवणात 2-3 चमचे तूप गेलंच पाहिजे आहारातून आणि संध्याकाळच्या जेवणातही 2 ते 3 चमचे तूप तुमच्या पोटामध्ये गेलंच पाहिजे, ज्याच्यामुळे बाळ हे हुशार असणार आहे. त्याच्याबरोबरच ऑल्सो इट कॅन फाईट विथ डिप्रेशन अँड एन्झायटी ऑफ मदर. आणि हे कशात आहे तर देसी घी, फिश ऑइल, आल्मंड, सोयाबीन एक्सेट्रा. माझ्याकडे जेव्हा काही पेशंट येतात आणि त्या सायकोलॉजिकली डिस्टर्ब वाटतात किंवा महिला नाही तर पुरुषही कधी कधी असं जाणवतं की यांना काहीतरी मेनिया आहे किंवा डिप्रेशन आहे किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे आणि ते आम्हाला सांगतात की सर किंवा मॅडम आम्हाला आमच्या बाळामध्ये हा प्रॉब्लेम नको आहे. तर तेव्हा त्यांना आम्ही आयुर्वेदामध्ये सिद्ध केलेले काही महाकल्याणक घृत किंवा अजून इतर काही औषध हे घेण्याचा सल्ला देतो की तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी ह्या घृतांचं सेवन करा, योग्य ते पंचकर्म करा आणि अग्निसंस्था रिपेअर करा आणि मग प्रेग्नन्सी ठेवा की जेणेकरून बाळामध्ये कॉग्नेटिव्ह डिफेक्ट नसतील किंवा मग एन्झायटी, डिप्रेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स तुमच्यामुळे बाळामध्ये अनुवंशिकतेतून तरी जाणार नाही. त्याला नंतर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मधून जर काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या आपण टाळू शकत नाही, पण जे फॅक्टर्स तुमच्याकडून तुमच्या बीजातून बाळाकडे जाणार आहेत ते तरी जाणार नाहीत. अशा पद्धतीने आम्ही सल्ला देतो. आणि प्रेग्नन्सीच्या आधीचं डिप्रेशन डिलिव्हरी नंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, हे तर सिद्ध झालेलं आहे. मग हे वाढू नये याच्यासाठी सुद्धा प्रेग्नन्सीच्या आधीपासून जर पेशंट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना जर डिप्रेशन असेल तर त्यांना काही औषधांबरोबर काही सिद्ध घृत सुरू केले आणि बिफोर प्रेग्नन्सी सुरू करून आफ्टर डिलिव्हरी सुद्धा चालू ठेवले तर त्यांना आफ्टर डिलिव्हरी त्यांचं डिप्रेशन वाढत नाही, उलट ते कमी होताना दिसतं. असा सुद्धा आम्हाला अनुभव आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि झिंक याच्याविषयी बघूया. व्हिटॅमिन डिफिशियन्सी ड्युरिंग प्रेग्नन्सी लीड्स टू जेस्टेशनल डायबिटीज. व्हिटॅमिन डी हे सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये भरपूर असतात. आपल्या भारतामध्ये उन्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही, आपण अगदी आरामात सकाळचं कोवळं ऊन शरीरावर घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं. जर व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी असेल तर काय काय होईल तर बघा, इन्क्रीज रिस्क ऑफ इन्फेक्शन, सिझेरियन सेक्शन, लो बर्थ वेट ऑफ बेबी, ह्या अडचणी येऊ शकतात जर डी ची कमतरता असेल तर. जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम व्यवस्थित असेल, आता आधी आपण खूप पदार्थ बघितले की ज्याच्यामध्ये खूप सीड्स बघितल्या, नट्स बघितले की ज्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. जर ते तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीपासून व्यवस्थित घेत असाल तर तुम्हाला हायपरटेन्शनचा धोका सुद्धा म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन किंवा प्री एक्लॅम्प्सिया जो असतो त्याचा धोका सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होऊन जातो. त्याच्यानंतर
जर तुम्हाला कॅल्शियमची डिफिशियन्सी निर्माण झाली तर बाळाला आवश्यक असलेलं कॅल्शियम ते बाळ स्वतःच्या शरीरात खेचून घेतच, अशी आपल्या शरीरातच सिस्टीम तयार असते. पण त्याच्यामुळे तुम्हाला जे काही ऑस्टिओपोरोसिस होतं, परत एकदा ते हाडांची जी तुमचं वय जास्त असेल तर ती कधीच भरून निघत नाही आणि मग तुम्हाला हाडांची झीज झाल्यावर ऑस्टिओपोरोसिसमुळे गुडघ्यांची झीज, मग दुखावा, हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यामुळे आईचं कॅल्शियम प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीपासून उत्तम पाहिजे, ते प्रेग्नन्सीतही उत्तम पाहिजे. डिलिव्हरी नंतर सुद्धा तुम्ही पुढचे 5-6 महिने व्यवस्थित कॅल्शियम तुमच्या पोटात गेलंच पाहिजे, कारण बाळाला दुधातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम जात असतं. त्याच्यामुळे आईची कॅल्शियमची जी डिफिशियन्सी आहे ती भरून निघण्यासाठी आईने प्रॉपर कॅल्शियम आईच्या पोटात गेलंच पाहिजे, जे दुधामध्ये भरपूर आहे, अंड्यामध्ये भरपूर आहे, किंवा मी सांगितलेल्या आधीच्या सीड्स, नट्स, राजगिरा, नाचणी याच्यामध्ये सुद्धा भरपूर आहे. आता झिंक, मी आधी पण म्हटलं तुम्हाला झिंक विषयी आपण नंतर बोलूया. तर झिंक डिफिशियन्सी ड्युरिंग प्रेग्नन्सी लिंक विथ ऍडव्हर्स इफेक्ट इन्क्लुडिंग ॲबॉर्शन. झिंक डिफिशियन्सीमुळे ॲबॉर्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि सध्या हे जे आपण टॉक्सिकंट सबस्टन्स सगळे खातो आहोत, फास्ट फूड खातो आहोत, याच्यामुळे सगळ्या भरपूर अन्न पदार्थांमध्ये झिंक आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही खातात त्याच्यातल्या 80% गोष्टींमध्ये झिंक आहे. पण ह्या झिंकचं ऍब्सॉर्प्शन आपलं शरीर नीट करत नाहीये, कारण आपण ज्या चुकीच्या गोष्टी त्याच्याबरोबर खातो त्याच्यामुळे त्याच्या ऍब्सॉर्प्शनला अडचणी येतात. त्याच्यामुळे ॲबॉर्शनचा धोका वाढतो, प्रीटर्म डिलिव्हरीचा धोका वाढतो. त्याच्याबरोबर स्टिल बर्थ म्हणजे जन्माच्या वेळेस बाळाचा मृत्यू होणं याचा पण धोका वाढतो. बाळाच्या मेंदूचा विकास होण्याला सुद्धा अडचणी निर्माण होतात. कारण झिंक हे इट इज इसेन्शियल फॉर सेल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सेलची वाढ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी झिंक हे अतिशय आवश्यक असतं. एवढंच नाही तर जर झिंकची डिफिशियन्सी असेल तर ते DNA मध्ये सुद्धा चेंजेस करतात आणि त्याच्यामुळे ॲबनॉर्मल बाळ जन्माला येऊ शकतं. तर डिफिशियन्सी इन मेल बिफोर प्रेग्नन्सी, जर पुरुषांमध्ये प्रेग्नन्सीच्या आधी काही डिफिशियन्सी असतील तर झिंकची डिफिशियन्सी मेनली पुरुषांमध्ये असेल तर मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे क्रिएट DNA चेंजेस इन स्पर्म मधल्या DNA मध्ये चेंजेस निर्माण होतात आणि क्रिएट ॲबनॉर्मॅलिटी इन स्पर्म. जर ॲबनॉर्मल स्पर्म्स मुळे जर प्रेग्नन्सी राहिली तर त्या बाळामध्ये सुद्धा ऑफकोर्स ॲबनॉर्मॅलिटी येणार. Consumption of alcohol, tobacco, soft drinks, fast food increase the chances of oligospermia, low motility, erectile dysfunction and infertility. आजकाल म्हणजे खूप वेळा प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून आम्ही रिपोर्ट करायला लावतो, तर पेशंटचे जे शुक्राची तपासणी असते त्याच्यामध्ये ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची ताकद कमी असणं किंवा शुक्राणूंची संख्या कमी असणं, लो मोटिलिटी म्हणजे शुक्राणूंची ताकद कमी असणं किंवा संबंध ठेवायला अडचणी येणं किंवा प्रेग्नन्सी राहायला अडचणी येणं, अशा गोष्टी सध्या खूपच कॉमन आहेत. याच्याबरोबरच जर वडिलांना झिंकची डिफिशियन्सी असेल तर पोटातल्या बाळाचा अचानक मृत्यू होणं, IUD इंट्रायुटेराइन डेथ, आणि काही कारण नसताना ॲबॉर्शन होणं हे सुद्धा खूप कॉमन आहे. तुम्ही म्हणाल की ॲबॉर्शनचा संबंध तर आईशी, असं नाहीये. आईचं जेवढं आहे तेवढंच वडिलांचं सुद्धा आहे. तर स्त्री बीज आणि पुरुष बीज या दोघांमधलं जे ओज असतं त्या ओजाच्या शक्तीमुळे ती प्रेग्नन्सी राहते आणि ती प्रेग्नन्सी राहिल्यावर ते आईचं आणि वडिलांचं ओज जे आहे ते कुठपर्यंत कामाला येतं, तर गर्भाचं हृदय स्वतःचं ओज तयार करेपर्यंत. बरं, गर्भाचं हृदय जे ओज तयार करत असतं त्याला सुद्धा आईच्या ओजाचा आधार मिळतो म्हणून ते स्वतःचं ओज तयार करू शकतं. जर आईच्या किंवा वडिलांच्या शुक्रामध्ये ओजाचं प्रमाण कमी असेल किंवा ओजक्षय असेल तर त्याच्यामुळे सुद्धा
प्रेग्नन्सी राहिल्याच एक तर अडचण येते किंवा प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा त्या गर्भामध्ये ओजाचा क्षय असतो आणि त्याच्यामुळे त्या गर्भाचं अबॉर्शन किंवा गर्भामध्ये व्यंग होण्याचे चान्सेस खूप वाढतात. आता हे ओझ्याचे गुण आणि अल्कोहोलचे गुण जर आपण बघितले किंवा मद्याचे गुण बघितले तर ते एकदम विरुद्ध आहेत. जे आयुर्वेदाचे अभ्यासक आहेत त्यांना सगळ्यांना हे माहितीये की ओझ्याचे 10 गुण आणि मद्याचे किंवा विषाचे सुद्धा 10 गुण हे एकमेकांशी विरुद्ध आहे. तर आपण सध्या जे हे गरविष खातो म्हणजे आपण पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स हे सगळं विपुल प्रमाणात काही कारण नसताना आपल्या पोटात जात आहे. वेगवेगळ्या केमिकल्सचा धूर, प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पिणं, त्याच्यामुळे प्लास्टिक पोटात जाणं, हे सगळं आयुर्वेदाच्या दृष्टीने गरविष आहे आणि याच्यामुळे आपल्या शरीरातल्या ओझ्याचा क्षय होतोय आणि हा ओझ्याचा क्षय झाल्यामुळे सुद्धा अबॉर्शन, इंट्रायुटेराइन डेथ, ॲबनॉर्मॅलिटी इन प्रेग्नन्सी ऑर इन फिटस ह्या सगळ्या अडचणी निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी आपल्या खाण्याकडे, आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्या, ज्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं असेल आणि जेव्हा शरीर चांगलं असेल तेव्हाच चांगलं शरीर चांगल्या बीजाची निर्मिती करेल आणि तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशा पद्धतीने होईल. हा पुढचा टॉपिक आपण नंतर पुढच्या सेशन मध्ये बघूया. थँक्यू.